वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या पुस्तकाचा वापर करून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे प्रश्न तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणत आहोत। हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक स्पर्धे परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे। तुम्ही लक्षात ठेवा की जे TETच्या परीक्षेत जे प्रश्न विचारले जातात ते कठीण पातळीवर प्रश्न येथे विचारले जातात। म्हणजेच MPSC किंवा इतर जे स्पर्धा परीक्षा असतात त्यातील बहुतेक प्रश्न या परीक्षेत सुद्धा विचारले जातात। हे तुम्ही 2013 ते 2021चे जे पूर्वीचे क्वेश्चन पेपर आहे, मराठी भाषा 1 असो, मराठी भाषा 2 असो की पेपर 1 किंवा पेपर 2 असो, हे सगळे जे प्रश्न आहे तुम्हाला स्पर्धे परीक्षेत विचारले गेलेले प्रश्नच हे लोक वारंवार तुम्हाला विचारत आहे परीक्षेमध्ये। तर असेच काही 3-4 पुस्तकाचा वापर करून आम्ही तुमच्यासाठी म्हणजे बेस्ट क्वेश्चन आणण्याचा प्रयत्न दररोज करत आहेत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा तिथे दिलेली आहे। तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर चला व्हिडिओला प्लीज लाईक करा। पहिला प्रश्न असा दिलेला आहे की ने ईशी निशी ई हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत? तर हे बघा 4 पर्याय इथे आपल्याला दिलेले आहे, सप्तमी, चतुर्थी, पंचमी किंवा तृतीया। तर हे बघा ने ईशी निशी ही हे जे प्रत्यय आहे ती तृतीया विभक्तीचे असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे मित्रांनो इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की सामना हा शब्द डॅश डॅश आहे। मी आपल्याला पुन्हा सांगतो की हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते महाराष्ट्रात झालेल्या इतर स्पर्धा परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे। हेच प्रश्न TETच्या परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे 100%। प्रश्न असा विचारलेला आहे की सामना हा शब्द डॅश डॅश आहे। तर हे बघा सामना हे जे शब्द आहे ते फारसी आहे, अरबी आहे, हिंदी आहे किंवा उर्दू आहे। तर सामना हे जे शब्द आहे ते असणार आहे फारसी। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे की पुढील पैकी पोर्तुगीज भाषेतील शब्द निवडा। हे बघा मित्रांनो इथे आपल्याला पोर्तुगीज भाषेतील शब्द इथे पाहायचा आहे। 4 पर्याय दिलेले आहे, मंजूर, पगार, गाजर किंवा सामना। तर हे बघा पोर्तुगीज या भाषेतील शब्द जे असणार आहे ते असणार आहे पगार। याचा मराठी अर्थ किंवा पोर्तुगीज अर्थ असा होतो म्हणजे कामाचा मोबदला किंवा श्रमाचा मोबदला म्हणजेच पेमेंट। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 इथे दिलेला आहे, अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण हा प्रश्न असणार आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि मराठी भाषेच्या दृष्टीने सुद्धा इथे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात? हे बघा मराठी भाषेची पणनी कोणाला म्हणतात? अतिशय IMP हा क्वेश्चन आहे। पर्याय 4 आपल्याला इथे दिलेले आहे, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा यापैकी नाही। तर हे बघा मित्रांनो मराठी भाषेची पणनी म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? हे बघा मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा यापैकी नाही। तर हे बघा मराठी भाषेचे जे शिवाजी म्हणून ओळखतात त्यांचे नाव आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर। म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अतिशय सोपा हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 6, श, श, स या वर्णांना डॅश डॅश म्हणतात। हे बघा उष्मे वर्ण, महाप्राण, स्वतंत्र किंवा अर्धस्वर। तर श, स, स हे जे सगळे जे व्यंजन आहे ते उष्म व्यंजन असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की व आहा या 2 वर्षांना असे म्हणतात। ॲक्च्युली इथे वर्ण असला पाहिजे होता, हे प्रिंट मिस्टेक आहे। या 2 वर्णांना असे म्हणतात। आणि आहा यांना काय म्हणतात हे आपण लक्षात ठेवूया, हे कट करून द्या, ठीक आहे। आणि हा याला आपण काय म्हणतात? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, अनुस्वार, स्वर, स्वरादी किंवा व्यंजने। तर हे बघा येथे पर्याय अशा प्रकारे दिलेले आहे, अनुस्वार स्वर 2, स्वरादी 3 किंवा व्यंजने। तर 1 आणि 2 बरोबर आहे, को आणि डो बरोबर आहे, फक्त को बरोबर आहे किंवा फक्त डो बरोबर आहे। तर मित्रांनो हे बघा इथे जे आहे ते
याला आपण अनुस्वार म्हणत नाही, याला आपण स्वरसुद्धा म्हणत नाही, याला आपण व्यंजनेसुद्धा म्हणत नाही. तर हे असतात स्वरादी म्हणजे फक्त को. आपलं जे योग्य पर्याय इथे असणार आहे ते असणार आहे फक्त को, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं इथे योग्य उत्तर ठरणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 इथे विचारलेला आहे की व्यंजनास असेही म्हणतात. हे बघा, व्यंजनास म्हणजे आणखी काय म्हणतात, व्यंजनाला आणखी काय म्हणतात, व्यंजनाला असेही म्हणतात. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. उष्मे, परवर्ण, मृदुस्वर किंवा मृदुस्वर किंवा स्वरादी. तर हे बघा लक्षात ठेवा, व्यंजनास आपण परवर्ण असे सुद्धा म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता 9वा प्रश्न इथे विचारलेला आहे की महोत्सव या संधीच्या फोड कोणत्या प्रकारे होते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला या संधीच्या फोड करावा लागेल महोत्सव. तर महा प्लस उत्सव जिथे तुम्हाला दिसेल ते याचे योग्य उत्तर इथे असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे महोत्सव. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की संधी करा षट प्लस मास. तर हे बघा 4 पर्याय आपल्याला इथेच सुद्धा दिलेले आहे आणि योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच षण्मास याचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा तिथे दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला भाववाचक नसलेलं नाम ओळखायचं आहे. तर शांती, संत, खंत किंवा प्रेम. तर हे शांती भाववाचक असते, खंतसुद्धा भाववाचक असतो, प्रेमसुद्धा भाववाचक असतो, परंतु संत हे भाववाचक नसते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 हे बघा PSIच्या परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे. PSI या परीक्षेत 2011 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की मिश्र वाक्य करा. मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही. याचे आपल्याला मिश्र वाक्य करायचं आहे. तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. ताप आल्यावर शाळेत जाणे बंदच, चुकीचे पर्याय इथे दिलेले आहेत. ताप आला, मी शाळेत जाणार नाही, हे सुद्धा चुकीचे आहे. मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. ओके, शाळेत जाणे बंद, ताप आला आहे, हे सुद्धा चुकीचे वाक्य आहे. तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण की पहिल्या वाक्यात दुसरा वाक्य अवलंबून आहे, म्हणजे मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न इथे दिलेला आहे की नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर हे बघा, नीलकंठ कोणत्या समासाचे उदाहरण आहे इथे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पर्याय दिलेला आहे बहुव्रीही समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास किंवा अव्ययीभाव समास. तर हे बघा, नीलकंठ हे जे समासाचे उदाहरण आहे ते असणार आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की बाजार हाट या शब्दात कोणता समास आहे. हे बघा, बाजार हाट हे जे शब्द आहे या शब्दात कोणता समास आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, द्विगु समास किंवा अव्ययीभाव समास. तर हे बघा, बाजार हाट या शब्दात जे समास आहे ते असणार आहे समाहार द्वंद्व समास, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे की यथाशक्ती या शब्दातील योग्य समास ओळखा. तर हे बघा, यथाशक्ती या शब्दातील आपल्याला योग्य समास येथे ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास आणि द्विगु समास. तर हे बघा, अव्ययीभाव समास इथे असणार आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे आपला योग्य उत्तर इथे ठरणार. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. तर प्रश्न क्रमांक 16 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा अलंकार डॅश डॅश होतो. हे बघा, एकच शब्द 2 वेगवेगळ्या अर्थाने जेव्हा वापरला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो येथे आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. टेक्स्ट असिस्टंट 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार किंवा अर्थ अलंकार. तर हे बघा, एक उदाहरण आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. येथे नवरी शब्द जे आहे ते 2 वेगवेगळ्या अर्थाने उच्चारलेला आहे, म्हणजेच हे जे उदाहरण आहे ते असणार आहे श्लेष अलंकाराचे उदाहरण, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपल्या योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की परभाषिक शब्द ओळखा. म्हणजे जे शब्द
देशातला नाही आहे. जे शब्द परभाषिक शब्द आहेत ते आपल्याला इथे ओळखायचं आहे आणि सिंपल याचा आन्सर असणार आहे इनाम. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे, विधेय म्हणजे काय? अतिशय IMP हा क्वेश्चन आहे. टेक्स्ट असिस्टंट मेन्स 17/2/2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की विधेय म्हणजे काय. 4 पर्याय दिलेले आहे. कर्म असतो, पूरक असतो, कर्ता असतो किंवा क्रियापद असतो. तर हे बघा, विधेय म्हणजे क्रियापद असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे मित्रांनो येथे आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 19. DSTI या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता. शुद्ध शब्द कोणता? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. आपल्याला पारितोषिक कशा प्रकारे लिहिला जातो शुद्धपणे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर सिंपल आहे, को. आता अशा प्रकारे जिथे लिहिलेला असेल तो आपला योग्य उत्तर इथे असणार आहे, पारितोषिक. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता प्रश्न क्रमांक 20 येथे दिलेला आहे मोराच्या. हे बघा, 4 पर्याय ते असणार होते परंतु 3च पर्याय ते प्रिंट झालेले आहे. चौथा पर्याय आहे केकराव, मोरांचा केकराव. हे चौथा पर्याय इथे आपला असणार आहे. 3 पर्याय आपल्याला वरती दिलेले आहे, रेकने, काव काव, कुहू कुहू किंवा केकराव. तर मित्रांनो योग्य उत्तर असेल केकराव, मोराच्या केकराव हे आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.